जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी मस्त अशा चटपटीत रेसिपी सोबत आली आहे. तर आज मी तुमच्या सोबत ना अगदी 5 मिनिटात तयार होणार मस्त असं कैरी आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला इतकी छान लागते ना, मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही 2च्या जागी 3 चपात्या नक्की खाल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, या कैरी आणि मिरचीचं झटपट लोणचं करण्यासाठी मी इथे मस्त अशी आंबट कच्ची कैरी घेतलेली आहे. मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्हाला ही कैरी. तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल ना, तुम्ही जी कमी आंबट तोतापुरी कैरी असते ना, ती सुद्धा वापरू शकता. ते इथे मी साल काढून घेतेय. जर तुम्हाला साल नसेल काढायचं, नाही काढलं तरी चालेल, असं काहीच नाही की साल काढायलाच हवं, पण मला ते दाताखाली असं कचकच आवडत नाही, त्यामुळे मी ना साल काढून घेतेय सगळं. हा हा, ह्या कैरीचा जो सुगंध आहे ना राव, आंबट, मला आंबट कैऱ्या इतक्या जास्त आवडतात ना, काय सांगू तुम्हाला. आता मी तुमच्याशी बोलतेय तरी असं ना तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. हे बघा, संपूर्ण कैरीचं असं साल काढून घ्यायचं आणि हिला ना असं थोडस ओबडधोबड आपल्याला चिरून घ्यायची. चॉपर मधून बारीक करूया आपण हिला. हे बघा, मी ना अशा कैऱ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हे असंच आपल्याला मोठं मोठं चिरून ना चॉपर मध्ये टाकायचंय आणि छान असं बारीक करून घ्यायचंय. जर तुमच्याकडे चॉपर नसेल ना, तर तुम्ही मिक्सर मधून ओबडधोबड चिरला ना तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. कैरी मी आणली खरं बाजारातून, पण थोडीशी पिकायला लागलेली ती, पण काहीच हरकत नाही, आंबट आहे, मी खाऊन बघितली. आता हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे ना इतकं झटपट होतं ना, त्याचसोबत ना खायला सुद्धा खूप छान लागतं. हे बघा, हे सगळं टाकूया आणि आता मस्त बारीक करून घेऊया. तर चॉपर मधून असं फिरवलं ना 4-5 वेळा, हे बघा थोडासा बारीक होतो आपला आंबा. आता त्यामध्ये ना इथे मी 5 ते 6 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेत. तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल, तुम्ही कमी तिखट टाकू शकता, 1-2 मिरच्या टाकल्या तरी चालतील. आणि परत अजून आपल्याला बारीक करून घ्यायचंय. त्या चॉपरने ना अर्धी कामं सोपी होतात राव. जिथे 10 मिनिटं चिरायला लागतात ना, तिथे चॉपर मध्ये अगदी कमी वेळात होऊन जातं. तर हे बघा, छान असं चॉपर मधून आपला ना कैरी आणि जी मिरची होती ना ती बारीक करून घेतलेली आहे आपण. चॉपर नसेल ना, मिक्सर मधून जरी थोडंसं असं मोठं वाटलं ना तरी देखील चालेल. आणि मी इथे अगदी थोडासा गूळ ह्याच्यामध्ये ऍड केलाय. गूळ टाकल्याने काय होतं, आपला कैरीचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा प्रॉपरली बॅलन्स होतो. आता गूळ टाकल्यावर ना असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं, जेणेकरून आपला ना गूळ वितळला जातो आणि छान असं ह्याला पाणी सुटतं. तर आपण हे 15 मिनिटं बाजूला ठेवूया. तर मंडळी, हे बघा, मस्त 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवलं ना, आपला गूळ प्रॉपरली वितळला जातो छान असं आंब्या आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये. आता आपण ह्याला एक तडका देऊया. त्यासाठी काय करायचंय, इथे तडका पॅन घेतलेला आहे मी. त्यामध्ये मस्त मोठा 1 चमचा इतकं तेल छान असं उकळून घेतलंय. आता त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी तर टाकायची आहे मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, त्याचसोबत 6 ते 7 लसणाच्या बारीक ठेचलेल्या पाकळ्या टाकायचे. व्यवस्थित लसूण तळू द्यायचा, नाही तर उग्रवास येतो चटणीला आपल्या. हे बघा, मस्त लसूण तळत आला ना की त्यामध्येच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे आणि अगदी थोडीशी हळद. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचंय. मस्त असा तडका बसतो. त्याचसोबत चवीपुरतं मीठ सुद्धा टाकायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, छान अशी आंबट, गोड, तिखट आणि छान ही चटणी खूप चमचमीत लागते. हे बघा, तर आपली चटणी तयार आहे. बघू शकता कसली भारी दिसतीये राव. हे बघा, आहा हा हा, तुम्ही चपाती, भाकरी किंवा कशासोबत तोंडी लावू शकता, नाही तर अशी खाल्ली ना तरी देखील खूप छान लागते. हे बघा, तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात मस्त आपलं चटपटीत मिरची आणि कैरीचं लोणचं तयार आहे, जे की बनवायला मॅक्सिमम 5 मिनिटं लागतात आणि खायला इतकं छान लागतं ना. जेव्हा जेवणाचा भाजीचा कंटाळा येतो ना, तेव्हा हे असं बनवून बघा, मस्त लागतं चपाती सोबत किंवा भातासोबत, डाळ भातासोबत, इव्हन नुसतं सुद्धा खूप छान लागतं. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.